मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत 8 जानेवारीला मुलाखत प्रदर्शित होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली उद्धव आणि राज ठाकरेंची मुलाखत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 8 जानेवारीला नागपुरात प्रकट मुलाखत। अभिनेत्री स्पृहा जोशीसह अभिनेता भरत गणेशपुरे साधणार मुख्यमंत्र्यांशी खुला संवाद। ऐन महापालिका निवडणुकीत मनसेला धक्का, संतोष धुरी भाजपच्या गळाला। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता। राज ठाकरेंचे निकटवर्तीय भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। संतोष धुरी यांच्या पाठोपाठ आणखी एक जण भाजपच्या वाटेवर। मनसेचा तो दुसरा नेता कोण याकडे लक्ष। लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान, तर टीकेची झोड उठल्यानंतर दिलगिरी व्यक्त। रवींद्र चव्हाणांविरोधात देशमुख बंधू आक्रमक। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, रितेश देशमुखचा निशाणा। तर भाजपामुळे राजकारण खालच्या स्तराला, आमदार अमित देशमुखांनी सुनावलं। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद। सुरतमधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंकडून व्हिडिओ एक्सपोस्ट। मुंबईत भाजपच्या प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत असल्याचा आरोप। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा, अखिल चित्रेंचा सवाल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात हरिभाऊ राठोड मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। नार्वेकरांनी 12 उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप। कुलाब्यातल्या प्रभागांमधून नार्वेकरांचे कुटुंबीय रिंगणात। अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारात बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न। आमदार संग्राम जगतापांच्या स्वीय सहायकावर आरोप। शिंदेंच्या शिवसेनेनं डिवचलं। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीनंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण अशा आशयाचे बॅनर्स। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज संध्याकाळी अंत्यसंस्कार। कोल्हापुरातल्या राजारामपुरीत घराला भीषण आग, आगीत सिलेंडरचा स्फोट। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। पुण्यातल्या हडपसरमध्ये सराफाचं दुकान लुटणारे जेरबंद। कोयत्याचा धाक दाखवून लूटमार, 3 अल्पवयीन मुलांसह 6 आरोपी अटकेत। यंदा पाऊस दगा देण्याची शक्यता। 2026च्या मान्सूनवर अल निनोचं सावट असणार, स्कायमेटचा अंदाज। एल निनोमुळे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता। व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचं भारताशी आध्यात्मिक कनेक्शन। निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्य साईबाबांचे अनुयायी। अटकेपूर्वीच्या निवेदनातही सत्य साईबाबांचा उल्लेख। व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोलंबिया, मेक्सिको आणि क्युबाही ताब्यात घेण्याचा इशारा। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर कोलंबिया आणि मेक्सिकोलाही अशाच परिणामांची धमकी।